सर्व पालकांना माझा नमस्कार. मी सुरू केलेला IAS-IPS फाउंडेशन कोर्स याबद्दल तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया, तुम्ही केलेल्या कॉल याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक नवीन इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. हा खूप युनिक इनिशिएटिव्ह आहे. हा तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही अशा पद्धतीचा इनिशिएटिव्ह हा आहे. कारण या इनिशिएटिव्हची गरज होती. जर तुम्हाला तुमचा विद्यार्थी, तुमचा मुलगा, तुमची मुलगी जर तुम्हाला IAS-IPS पाहायचे असेल तर त्याची जी काही बीज आहे ती आजपासून रोवली तर उद्या जाऊन त्याची फळं मिळणार आहेत. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की आजचा जो हा कोर्स आहे, हा कोर्स तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहोत. तर बरेच सारे विद्यार्थी, बरेच सारे हे लोक जे आहेत ती मोठं व्हायचं असतं, प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं. कुणी डॉक्टर बनतं, कुणी इंजिनियर बनतं. पण जर इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला IAS-IPS बनावं लागेल. कारण IAS आणि IPS हे असे ढिगभर नसतात. ते तुम्हाला क्वचितच 1, 2, 3 खामगावमध्ये एखादा 2 तर तुम्हाला पाहायला मिळेल, अदरवाईज नाही. पण म्हणजे हे क्वचित होणारी जमात आपल्याला पाहायला मिळते. मग तुम्हाला काय करावं लागेल, एक क्वालिटी एज्युकेशन जर तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला प्रोव्हाइड केलं तर तुमचं हा जो काही स्वप्न आहे ते स्वप्न पुरवू शकतं. तुमचं आहे, तुमच्या जे काही मुलगा आहे, मुलगीचं आहे, ते पण स्वप्न पुरवू शकतं. IAS बनायचं स्वप्न प्रत्येक जण 21व्या वर्षी मला IAS बनायचं असं पाहणारे हजारो विद्यार्थी आहेत. पण सक्सेस त्यालाच मिळेल ज्याने सुरुवात आधी केलेली आहे. म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी जर सुरुवात तुम्ही करताय तर तुम्ही लवकर तिथं पोहोचणार आहात. आतापासून तर त्याला प्रत्येक गोष्ट 5व्या वर्गापासून 6वीत असेल, 7वीत असेल, 8वीत असेल, 9वीत असेल, 10वीत असेल, जर त्याला आतापासून जर सर्व माहिती आहे की MPSCची UPSCची एक्झाम काय असते, ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम काय असतं, जर तुम्हाला आतापासून माहित असेल त्या विद्यार्थ्याला, तर मग डेफिनेटली त्याला जो काही त्याचा गोल आहे तो गोल कुठेतरी सेट होत असतो. त्याच्या डोक्यात बसत असतं की मला हेच बनायचं आहे. म्हणून लवकर सुरुवात करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तुमचा विद्यार्थी फक्त तुम्हाला एक विद्यार्थी जर ठेवायचा असेल, भविष्यात त्याला जर अधिकारी, जिल्हा अधिकारी बनवायचं नसेल तर मग तुम्ही काय आहे याच्यापासून दूरही राहू शकता. पण जर काळाची गरज बघितली आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद जर बघितली तर आजच्या विद्यार्थ्यामध्ये आहे. आजची मुलं खूप स्मार्ट, खूप शार्प आहेत. तुम्हाला त्याला फक्त योग्य मार्गदर्शन लागेल, योग्य गायडन्स लागेल आणि योग्य दिशा लागेल. हे द्यायचं काम रेझोनन्स IAS करणार आहे. रेझोनन्स IAS ही जी संस्था आहे ही खामगावमध्ये तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका याच्याजवळ डॉक्टर महाले जे हॉस्पिटल आहे त्याच्या शेजारी आपली ही अकॅडमी आहे. तुम्ही तिथं व्हिजिट करून किंवा हा जो नंबर आहे या नंबरवर कॉल करून पण येऊ शकता. मित्रांनो, आजचा विद्यार्थी उद्याचा IAS-IPS अधिकारी 100% आहे. फक्त सुरुवात आधीपासून करावं लागेल. त्याला योग्य दिशाची गरज आहे, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. योग्य अभ्यास पद्धती मिळाली तर हे जे मोठं स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं. आणि हे शक्य आहे, अशक्य असं काहीच नाही. हा IAS फाउंडेशन कोर्स त्यासाठी मी डिझाईन केलेला आहे. प्रत्येक गोष्ट मी त्याची करून घेणार आहे. तो फक्त IAS साठीच नाही, कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये बसला तर तो फिट बसला पाहिजे आणि तो पासही झाला पाहिजे आणि तो टॉप पण केलं पाहिजे. अशा ताकदीचा मी त्याला बनवणार आहे. कारण हा जो प्रोग्राम आहे हा विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी असणार आहे. प्रत्येक गोष्ट त्याचा या कार्यक्रमामध्ये तयार करून घेतली जाणार आहे. त्याच्यावर विशेष फोकस करून जे काही आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे, जे काही त्याला बनवायचं आहे, त्याची जी काही ब्लूप्रिंट आहे ती आधीच माझी तयार आहे. मग हा जो योद्धा आहे आपल्याला आतापासून तयार करायचा आहे. आज जर आपण त्याच्यावर टाकलं, आजपासून जर बघितलं तर त्याला 12 वर्ष मिळतात, है ना. 12 वर्षाची तयारी पूर्ण कंप्लीट होऊन जाते. म्हणजे एक तप, जे काही जुन्या काळामध्ये तप करायचे, 12 वर्षाचा तप असायचा, तशा पद्धतीचा एक पूर्ण तप कंप्लीट होतो. आणि एवढ्या वर्षाचं जे काही पेनिट्रेशन आहे, एवढ्या वर्षाचं जे काही त्याच्यामध्ये आपण टाकतो, ह्या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी भरवतोय, तर डेफिनेटली किती ताकदीचा तो विद्यार्थी बनेल. कारण विद्यार्थी लहान असतानाच त्याचं ध्येय बनून जाईल की मला IAS-IPS बनायचं आहे. त्याचा गोल सेट होऊन जाईल, गोल निश्चित करून घेतला जाईल इथं, आणि तो आपण करून घेणार आहोत. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, हा जो कोर्स आहे, हा कोर्स तुम्हाला अनेक पटीने तुमचा जो विद्यार्थी आहे, तुमचा जो मुलगा आहे, तुमचा मुलगी आहे, ती फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षांमध्ये नाही, एक माणूस म्हणून एकदम उत्तम प्रकारचा तो एक वक्ता असेल. त्याच्यामध्ये जे काही लिडरशिप क्वालिटीज असतील, मॅनेजमेंट क्वालिटीज असतील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटी असतील, जगण्याची पद्धत असेल, त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये तंतोतंत भरलेल्या असतील.
मग हा जो 12 वर्षाचा नियोजनबद्ध तयारी आहे ती आपल्याला या माध्यमातून करून घ्यायची आहे. फक्त आपल्याला याला इथंच नाही सोडायचं आहे. कारण फक्त इथंच नाही, जीवनातील कोणतीही एक्झाम असू द्या, कोणतीही असू द्या, त्याच्यासाठी आपल्याला त्याला सक्षम बनवायचं आहे. आणि हा जो काही प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम पूर्ण प्रोग्राम हा एनसीईआरटी बेस्ड आणि स्टेट बोर्ड बेस्ड असणार आहे. आता ह्या दोन एक डिफरन्स आहे. ज्या विद्यार्थ्यांचं स्टेट बोर्ड आहे त्याला मला एमपीएससी मध्ये डीवायएसपी आणि डेप्टी कलेक्टर बनवायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा एनसीईआरटी आहे, सीबीएसईचे विद्यार्थी आहे, त्यांना मला आयएस आणि आयपीएस बनवायचं आहे. कारण त्यांचा बेस तो आहे. स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्याला आपल्याला तिकडं, कारण तो सिलेबस त्याच्या एमपीएससी आणि एमपीएससी मध्ये आहे आणि एनसीईआरटीचा सिलेबस पूर्ण युपीएससी मध्ये आहे. म्हणून आपल्याला त्याच पद्धतीने त्याला बनवायचं आहे. आणि या कोर्समध्ये ज्या काही सीबीएसईचं असेल किंवा स्टेट बोर्डचा विद्यार्थी असेल त्याला ती जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं इतक्या सोप्या पद्धतीने आणि आपला जो काही प्रोग्राम आहे, आयएस आयपीएसचा प्रोग्राम आहे किंवा स्पर्धा परीक्षेचा प्रोग्राम आहे, त्याच्या पूरक पद्धतीनं सोप्या आणि सरळ पद्धतीने समजून सांगितल्या जातील आणि त्याच्या सरळ सरळ नोट्स पण दिल्या जातील. त्याला अशा पद्धतीने शिकवलं जाईल की विद्यार्थी आयुष्यभर ह्या ज्या काही स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी आहेत तो विसरला नाही पाहिजे. कारण या स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचं जी काही गरज आहे ती कधी लागणार आहे, त्याच्या वयाच्या 25व्या वर्षी, म्हणजे काय आहे, त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर त्याला ह्या सर्व गोष्टी लागणार आहेत. आणि त्या जर विसरल्या तर त्याला पुन्हा वाचवावं लागू शकतं. म्हणून ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या नाहीये. मग अशा पद्धतीने त्याला आपल्याला शिकवायच्या आहे. त्याच्या कन्सेप्ट ज्या काय आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या आहेत. कन्सेप्ट बेस्ड लर्निंग आपण म्हणतो की नाही, ते आपल्याला त्याच्यामध्ये करून घ्यायचं आहे ना. कन्सेप्ट बेस्ड लर्निंग आपल्याला त्याच्याबद्दल करून घ्यायचं आहे. आणि कन्सेप्ट बेस्ड लर्निंग आहे, रेग्युलर रिव्हिजन आपल्याला त्याच्यामधून करून घ्यायचे आहेत, है ना. स्मार्ट नोट्स त्याच्यामधून तयार करून घ्यायचे आणि मेमरी जे काही ट्रिक्स आहेत त्या पण आपल्याला त्याच्यामधून तयार करून घ्यायच्या आहेत. खूप महत्वाचा आहे तो फक्त आणि फक्त या स्पर्धा परीक्षेमध्येच नाही, तर तो जो स्टेट बोर्ड आहे किंवा सीबीएसई आहे त्याच्यामधल्या तो 5वी मध्ये आहे, तर शालेय शिक्षणामध्ये पण त्याचा तेवढाच फायदा झाला पाहिजे. शालेय शिक्षणामध्ये पण तेवढा ताकदीचा तो असला पाहिजे. एनसीईआरटी असेल किंवा स्टेट बोर्ड असेल, तो 5वीत असेल, 6वीत असेल, 7वीत असेल, 8वीत असेल, 9वीत असेल, 10वीत असेल, तरी पण त्या वर्गातही त्याने टॉप केलं पाहिजे. कारण त्याला आपण तशा पद्धतीने ट्रेंड करून घेतोय. मग त्यासाठी एकच एक्झाम नाहीये, है ना. मग फक्त एनसीईआरटी मजबूत झाल्यामुळे तो शाळेमध्ये उत्कृष्ट होणार आहे, है ना. एनसीईआरटी मजबूत झाल्यामुळे तो एनसीईआरटी टॉप मध्ये करणार आहे, शाळेमध्ये त्याच्या स्कूलमध्ये तो टॉप करणार आहे. कारण त्याचा बेस कम्प्लीट झालेला आहे, त्याचं फाउंडेशन कम्प्लीट झालेलं आहे. मग हेच काम करायचं आहे. जर त्याचा टॉप झाला तो जर क्लासमध्ये टॉप केलं तर त्याच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो. आत्मविश्वास, टॉप राहण्याचा जो आत्मविश्वास आहे तो त्याची पर्सनॅलिटी पूर्ण चेंज करून घेतो आणि तो एक वेगळ्याच ऑऱ्यामध्ये जगत असतो. आणि हाच जो कॉन्फिडन्स आहे हाच आपल्याला त्याच्यामध्ये आणायचा आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे, त्याला टॉप बनवण्यासाठी जी काही मदत लागते आपल्याला, त्याला क्लास टॉपर बनवण्यासाठी जी काही मदत लागते ती आपल्याला त्याला करायची आहे. त्याच्या अभ्यासाच्या योग्य सवयी बदलायच्या आहेत आणि विषयाचं त्याला सखोल ज्ञान आलं पाहिजे असा त्याला बनवायचा आहे, है ना. विषयाचं त्याला सखोल ज्ञान आलं पाहिजे अशा पद्धतीने त्याला आपल्याला बनवायचं आहे. म्हणून आपल्याला त्याचं व्यक्तिमत्व विकासावर खूप जास्त लक्ष द्यायचं आहे. त्याचं अकॅडमिक एक्सलन्स वाढलं पाहिजे, है ना. अकॅडमिक एक्सलन्स वाढलं तरच त्याचं व्यक्तिमत्व विकास होईल. म्हणून अकॅडमिक्सवर आपल्याला फोकस करायचा आहे आणि त्याच्या पर्सनॅलिटीवर फोकस करायचा आहे. कारण पर्सनॅलिटी डेव्हलप होताना जेव्हा आपण पर्सनॅलिटी हे जे काही 5व्या वर्गापासून तर 12वी पर्यंत जो काही आपण कार्यक्रम घेतोय याच्यामध्येच त्याचं जे काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे तीच होत असते. मग हे जे काही शैक्षणिक क्षेत्र आहे या शैक्षणिक सत्रामध्ये आपल्याला सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहेत. कारण हे जे काही व्यक्तिमत्व विकास आहे, ही जी काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, हे शिक्षणाबरोबर व्यक्तिमत्व जर विकास झाला तर त्याला खूप जास्त महत्व आहे. नाहीतर कोणत्या तरी टायमाला आपल्याला ते करायचं आहे आणि कोणत्या तरी त्याला वेगळाच वेळ आपण देऊन आपण ते डेव्हलप करायचं आहे, त्याला काय अर्थ नाहीये. ह्या सर्व गोष्टी आत्ताच करून घ्यायच्या आहेत. आणि जर त्याचा व्यक्तिमत्व, त्याचा जर पर्सनॅलिटी डेव्हलप झाली तर त्याच्यामधला सेल्फ कॉन्फिडन्स इतका वाढेल तुम्ही विचारही नाही करू शकत. कारण आतापासून त्याला आपल्याला जी काही बॉडी लँग्वेज आहे, त्याचं जी काही पर्सनॅलिटी आहे ती आयएस आयपीएस सारखी त्याला सांगायच्या आहेत, त्या गोष्टी त्याला त्याच्याकडून करून घ्यायच्या आहेत. त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवणं आपलं काम आहे, त्याचं कम्युनिकेशन स्किल वाढवणं आपलं काम आहे. त्याच्यामध्ये ज्या काही लिडरशिप क्वालिटीज आहेत त्या डेव्हलप करून घ्यायच्या आपल्याला इथं उभं राहून करून घ्यायच्या आहेत. ह्या डेव्हलपमेंट क्वालिटीज, लिडरशिप क्वालिटीज आहेत, कम्युनिकेशन क्वालिटीज आहेत,
है ना, त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, त्याला टॉपर बनवायचं आहे, ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. सोबतच त्याची पब्लिक स्पीकिंग जी आहे ते पब्लिक स्पीकिंग करायचं आहे आणि त्याची डिसिजन मेकिंग जी काही ॲबिलिटी आहे ती पण आपल्याला तिथं वाढवायची आहे. ह्या सर्व क्वालिटीज आपल्याला त्याच्यामध्ये फेडअप करायच्या आहेत, त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत, जेणेकरून तो त्याच्या अकॅडमिक्समध्ये तर टॉपच असेल, पण येणाऱ्या ज्या काही एक्झाम आहेत त्या एक्झाममध्ये पण त्याने टॉप केलं पाहिजे, असं माझं मत आहे. त्याच्यासाठीच हा जो काही IAS IPS फाउंडेशन कोर्स आहे त्याच्यासाठी डिझाईन केलेला आहे. या मुलांचा टक्का जो आहे खामगावमध्ये असेल, विदर्भामध्ये असतील, महाराष्ट्रामध्ये असतील, यांचा UPSC MPSC मध्ये खूप कमी आहे. नसल्यासारखंच त्याचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. आणि जर हे प्रमाण वाढायचं असेल, सर्व पालकांना आहे, मी तर मेहनत घेतोच आहे, पण तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला पण ते करायचं आहे. तुम्हाला जर तुमचा कॉन्शियस वाढलेला असेल तरच तुम्ही याच्याकडे जाऊ शकता. जर नाही, अदरवाईज बऱ्याच साऱ्या लोकांना माहिती नसते की काय असतं ह्या सर्व गोष्टी. भविष्यातील माझं तर एकच मत आहे, भविष्यातील जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याचा पाया मजबूत करून घेणं हे माझं काम आहे, त्याचा बेसिक स्ट्रॉंग करून घेणं हे माझं काम आहे. विद्यार्थी तुम्ही एक गोळा द्या माझ्याजवळ, मी घडवलेले आहेत, मी डेप्युटी कलेक्टर बनवलेले आहेत, मी खूप सारे अधिकारी क्लास 1 क्लास 2 अधिकारी बनवलेले आहेत. फक्त कच्चा गोळा द्या, है ना, मातीचा गोळा द्या, मी त्याला पूर्ण मूर्तीमध्ये तयार करतो. एक गोळा मी मूर्तीमध्ये तयार करण्याचं माझं काम आहे, एक अधिकारी घडवण्याचं माझं काम आहे. आणि तो असंच नाही तर स्पर्धा परीक्षा, कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्या स्पर्धा परीक्षेसाठी मी तयार करणार आहे, त्याला मी स्वतः तयार करणार आहे. मग ती MPSC असू द्या, UPSC असू द्या, IIT JEE असू द्या, नीट असू द्या, है ना, तिथून येते NDA असू द्या, नवोदय असू द्या, स्कॉलरशिप एक्झाम असू द्या किंवा ऑलिम्पियाड असू द्या, कोणत्याही एक्झामसाठी जगातली कोणतीही गोष्ट असू, ऑलिम्पियाड असो, स्कॉलरशिप असो, नवोदय असो, कोणतीही एक्झाम असू द्या, त्या एक्झाम मध्ये तो टॉपच केलं पाहिजे अशा ताकदीचा तुमचा जो मुलगा आहे, मुलगी आहे, बनवण्याचं माझं काम आहे. खूप तळमळीने सांगतो, कारण मला ही जी फौज आहे ती मागं उभी करायची आहे. IAS IPS ची जी काही खामगावमध्ये जी काही फौज तयार होणार आहे ती माझ्या जवळ, माझ्या जवळची असली पाहिजे, माझ्या ओळखीची असली पाहिजे, माझी असली पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असली पाहिजे. जे काही 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यामध्ये हे सर्व लोक असली पाहिजे, जेणेकरून जनतेची जी सर्व कामं आहेत ती फटाफट झाली पाहिजे आणि त्रास नाही झाला पाहिजे. आतापासून त्याच्यामध्ये सांगायचं आहे की आतापासून त्याला या गोष्टी भरवायच्या आहेत की तुला काय करायचं नेमकं. पैसे तर सर्वच कमवतात, पैशाचा काही विषय नाही, पैसे तर सर्वच कमवतात, है ना, पैसेच कमवायचे आहेत तर मग बिझनेसमध्ये गेलं पाहिजे. जर तुम्हाला पॉवरच पाहिजे असेल तर तुम्ही पॉलिटिक्स मध्ये जा, पण जर खरोखर मनापासून तुम्हाला जर लोकांची कामं करायची असेल तर तुम्ही IAS IPS बनले पाहिजे. त्याच्यामध्ये सर्वच आहे, पैसा आहे, प्रेस्टीज आहे, सर्वच गोष्टी आहेत, पण काय आहे, लोकांचं काम हे अल्टिमेट त्याचं काम आपल्याला असलं पाहिजे. त्याच्यामुळे काय आहे, तुम्हाला ह्या सर्व एक्झाम मध्ये टॉप करण्याचं काम माझं असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही चिंता करायची गरज नाही. या कार्यक्रमाची काही वैशिष्ट्य आहेत, ती कार्यक्रमाची वैशिष्ट्य मी तुम्हाला इथे सांगतो. आता या कार्यक्रमाची खूप स्पेसिफिक अशी आहेत, गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला समजून घेणं गरजेचे आहेत. एक पॅरेंट म्हणून की माझा विद्यार्थी मी तिथं टाकणार आहे, मी या गोष्टीसाठी फीज वगैरे जास्त काही चार्ज करत नाहीये, कारण हा छोटे छोटे बाळ घडवण्याचा प्रोग्राम आहे आणि मी खामगावमध्ये येण्याचा माझा उद्देशच तो आहे की काय आहे, मला ही जी काही पिढी आहे, ह्या ज्या काही येणाऱ्या आता समोरच्या पिढ्या आहेत ह्या घडवायच्या आहेत. लहान वयात MPSC UPSC ची ओळख त्याच्यामध्ये निर्माण करून द्यायची आहे. NCERT स्टेट बोर्डचा पाया भक्कम करून घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे नंतर त्रास होतो त्याच गोष्टी आत्ताच करून घ्यायच्या आहेत. आत्ता नियमित त्याच्यामध्ये अभ्यासाची सवय करून घ्यायची आहे, नियमित त्याच्यामध्ये टेस्ट आहेत, आन्सर रायटिंग आहे, बरंच सारं लिहून घ्यायचं आहे, परफॉर्मन्स त्याचा ट्रॅक करायचा आहे आणि त्याला उत्तम जो काही एक अधिकारी घडवण्यासाठी जो काही लागतो, एक मॉडेल लागतं, ते मॉडेल मला बनवायचं आहे. यासाठी काही अनुभवी शिक्षक पण मी तिथं आणेल, है ना, आन्सर रायटिंग प्रोग्राम मी त्याच्यामध्ये लॉन्च करून घेईल, सोबतच अनालिटिकल त्याची थिंकिंग वाढवेल. हे जे काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्याची अनालिटिकल जी पॉवर आहे, आन्सर रायटिंग टेक्निक्स आहेत, त्या मी त्यांना देणार आहे. अनालिटिकल पॉवर त्याची वाढवणार आहे, क्रिटिकल थिंकिंग त्याची वाढवणार आहे, अनालिटिकल थिंकिंग वाढवणार आहे. त्याच्या व्यक्तिमत्व विकासावर आहे ना, नेतृत्व गुणावर जास्तीत जास्त भर मी देणार आहे. आणि शिस्तबद्ध अभ्यासाची जी काही सवय आहे ती सवय त्याला लावायची आहे. आजच्या मोबाईलच्या दुनियेमध्ये सर्व विद्यार्थी आज असं कोलॅप्स झालेलं आहे पूर्ण सिस्टम आपलं. प्रत्येक मुलाला, माझंही मुलगा त्याच्यामध्ये आहे की मोबाईल म्हटलं की ते पागलसारखंच करतंय. मग त्याला कुठेतरी आपल्याला एंगेज ठेवायचं असेल तर हा जो प्रोग्राम आहे हा बेस्ट प्रोग्राम आहे त्यासाठी. याच्यामध्ये मी पर्सनल मेंटरशिप पण करणार आहे, है ना, पालकांचं काउन्सिलिंग आहे, मुलांचं काउन्सिलिंग आहे, ते पर्सनली असणार आहे.
आणि माझा विश्वास आहे, तुमचा सर्वांचा विश्वास मला यासाठी पाहिजे आहे. हे काम खूप कठीण आहे, खूप ताकदीचं आहे. मला खूप अधिकारी घडवायचे आहे. फक्त यासाठी एकच आहे, माझा एक विश्वास आहे, गरज आहे फक्त विचलित न होता ध्येयाकडे सातत्याने चालण्याची, ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करण्याची. हीच गरज आपल्याला आज पाहायला मिळते. आणि जर ही करायची असेल तर लहानच वयात है ना, लहान वयात निश्चित केलेले जे काही गोल आहेत, ध्येय आहेत, त्यासाठी आपल्याला आजपासून लढायचं आहे. लहान वयात निश्चित केलेलं ध्येय आहे, त्यासाठी लागणारं जे काही मार्गदर्शन आहे आणि त्यासाठी लागणारे जे काही कठोर परिश्रम आहे ते आत्ताच आपल्याला घ्यायचं आहे. त्या बाळावर आज आपल्याला या सर्व गोष्टी त्याच्याकडून करून घ्यायच्या आहेत. तो नियोजनबद्ध असला पाहिजे, तो डिसिप्लिन मध्ये असला पाहिजे. या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला काम करायचं आहे. आणि एक दिवस नक्की तो IAS IPS 100% होईल. कारण तो जो 5वीत असेल तर त्याला 12 वर्ष मिळतात. 12 वर्षाचा काळ खूप मोठा असतो आणि आतापासून जर त्याला व्यवस्थित पद्धतीने आपण मार्गदर्शन करत गेलो तर डेफिनेटली तो 12व्या वर्षानंतर त्याच्यामध्ये अशी एकही गोष्ट असणार नाही की त्याला त्या गोष्टी कळणार नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या पद्धतीने ट्रेन करून घ्यायचं आहे. त्याचा गोल फिक्स करायचा आहे, त्याचा सक्सेस निश्चित करायचा आहे. गोल आत्तापासून फिक्स करायचा आहे आणि आत्तापासूनच त्याचा सक्सेस निश्चित करायचा आहे की त्याला IAS IPSच बनायचं आहे. जर स्टेट बोर्डचा असेल तर त्याला डेप्युटी कलेक्टर DYSPच बनायचं आहे. कारण आजचा विद्यार्थी उद्याचा आपला IAS IPS अधिकारी असणार आहे. कारण ध्येय मोठं ठेवावं लागेल आणि ध्येय मोठं ठेवायचं असेल तर आपल्याला त्याच पद्धतीने वाटचाल करून त्याला यशही मिळवून द्यावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला तुम्हालाच नाही मलाही काय करावं लागेल, मेहनत करावी लागेल. मेहनत करायची आहे, दोघांना मिळून मेहनत करायची आहे. मी पुण्याहून याच्यासाठीच इथं आलेलो आहे की हे जे काही आहे हा फाउंडेशन कोर्स माझं एक मिशन आहे. मी स्वतःसाठी एक मिशन तयार केलेलं आहे की मला इतके अधिकारी घडवायचे आहेत. मी मागच्या दिवाळीमध्ये 2-4 वर्षापासून हे माझा प्रोग्राम मी सुरू करायचं चाललेलं होतं. पण मागच्या दिवाळीमध्ये मी अनाऊन्स केलं आणि आज मी तुमच्या इथं समोर उभा आहे. एकच ध्येय आहे की या खामगावमधून कमीत कमी 50 ते 60 मुलं पुढच्या काही वर्षामध्ये, पुढच्या 12 वर्षापर्यंत मी म्हणतो की IAS IPS अधिकारी असले पाहिजे. त्याच्यासाठीच माझी ही लढाई आहे. या लढाईमध्ये तुमची साथ मला पाहिजे आहे आणि तुम्ही मला इथे येऊन व्हिजिट करा. सावित्रीबाई फुले अभ्यासिकेच्या समोर आणि जे काही महाल्य हॉस्पिटल आहे त्याच्या शेजारी माझा क्लास आहे. त्या क्लासवर येऊन तुम्ही व्हिजिट करा. मला काउन्सिलिंग करण्याचा संधी द्या. मी तुम्हाला हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम पर्सनली पण व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत मला त्या बोलायच्या आहेत पण व्हिडिओच्या माध्यमातून इतक्या पोहोचणार नाहीत. म्हणून काय करायचं आहे, तुम्हाला माझ्या जवळ यायचं आहे. हा व्हिडिओ जितक्या तुमच्या सहकार्यांना, तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना पोहोचवता येईल तेवढा पोहोचवा. कारण ह्या खामगावच्या पिढीच्या बद्दल हा व्हिडिओ आहे, पिढी घडवण्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना याला प्रतिसाद द्यायचा आहे. थँक्यू, धन्यवाद.